आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघाल्यात। आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात। त्या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना सकाळी घडली। जेजुरीत भीषण अपघात झाला। दुर्दैवी घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते, तर 15 ते 16 वारकरी जखमी असल्याचं समजतंय। ज्या ट्रकने वारकऱ्यांना उडवलं तो ट्रक वारकऱ्यांचं सामान वाहून नेणारा होता। सोमवारचा उजाडलेला दिवस नेहमीसारखाच चैतन्यमय भक्तिरसात न्हाऊन निघालेला आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात दुमदुमलेला होता। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होता। सासवडचा मुक्काम आटोपून जेजुरीकडे निघालेली माऊलींची पालखी आणि तिच्यासोबत चालणारे लाखो वारकरी यांच्यात प्रचंड उत्साह होता। हातामध्ये टाळ, मृदंग, कपाळावर बुक्का आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून पावलं पुढे चालत होती। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। सासवड जेजुरी मार्गावर अचानक काळ आला आणि एका बेभान ट्रकने या पवित्र वारी सोहळ्याला भीषण अपघाताचं गालबोट लावलं। जेजुरी जवळील भोंगळेमळा परिसरात घडलेल्या या थरारक आणि दुर्दैवी अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत। या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय आणि वारी सोहळ्यावर आनंदाऐवजी सध्या दुःखाचे गडद सावट पसरले। ज्या ट्रकनं वारकऱ्यांना उडवलं तो ट्रक वारकऱ्यांचं सामान वाहून नेणारा होता। या अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला। वारी सासवड जेजुरी मार्गावरील भोंगळेमळा आणि हॉटेल सिद्दीक लॉजिंग परिसराजवळ पोहोचली होती। हा रस्ता काहीसा वळणाचा आणि चढ उताराचा आहे। वारकरी रस्त्याच्या एका बाजूने अत्यंत शिस्तीत आपापल्या दिंडी क्रमांकाप्रमाणे चालत होते। काही महिला वारकरी हरिपाठ म्हणत आणि भगवे ध्वज हाती घेऊन चालत होत्या। अशातच पाठीमागून एक अवजड ट्रक अत्यंत बेभान आणि अनियंत्रित वेगाने आला। चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं होतं की तो झोपेत होता हा तपास अद्याप सुरू असला तरी ट्रकचा वेग मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त होता। रस्त्यावरून चालणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला या ट्रकनं पाठीमागून भीषण धडक दिली। तो क्षण इतका अनपेक्षित आणि वेगवान होता की कोणालाही बाजूला सरकण्याची संधीच मिळाली नाही। कर्कश ब्रेकचा आवाज आणि त्यानंतर मानवी किंकाळ्यांनी तो परिसर हादरून गेला। तो बेभान ट्रक थेट दिंडीत घुसल्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या अनेक महिला वारकऱ्यांना त्याने चिरडलं। हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेनं काही वारकरी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकले गेले, तर काही जण ट्रकच्या चाकाखाली आले। अपघात घडल्यानंतर अवघ्या काही सेकंदात तिथे जे दृश्य निर्माण झालं ते अत्यंत विदारक आणि मन सुन्न करणारं होतं। क्षणभरापूर्वी जिथे भक्तीचा गजर होता तिथे आता रक्ताचे सडे पडले होते। वारकऱ्यांचे टाळ, मृदंग, पाण्याच्या बाटल्या आणि पाठीवरच्या पिशव्या रस्त्यावर अस्ताव्यस्त विखुरल्या होत्या। संपूर्ण परिसरात केवळ किंकाळ्या, रडण्याचा आवाज आणि वाचवण्यासाठी चाललेली धडपड ऐकू येत होती। अनेक वारकरी आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत होते। अपघातात जखमी झालेले वारकरी वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडले होते। कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर कोणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सहकाऱ्यांना पाहून इतर वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते। 3 महिला वारकऱ्यांचा देह छिन्न विछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडला होता। त्यांची प्राणज्योत जागीच मालवली होती। वारी पूर्ण करून विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं। या भीषण दृश्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरलं। वारी हा आनंदाचा, सोहळ्याचा आणि ऊर्जेचा उत्सव असतो, पण या अपघातानं वारीचं रूप एका क्षणात बदलून टाकलं। ज्या दिंडीतील या महिला होत्या त्या दिंडीतील इतर वारकऱ्यांचे पाय पुढे पडत नव्हते। संपूर्ण वारीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक वारकऱ्याचा चेहरा गळून गेला। अपघाताच्या तीव्रतेमुळे काही काळ पालखी सोहळ्यातील टाळ मृदंगाचा आवाज शांत झाला। नेहमी आनंदाने नाचणारे वारकरी सुन्न झाले। अनेक दिंड्यांमध्ये मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जखमी वारकरी लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून सामूहिक प्रार्थना आणि हरिपाठ करण्यात आला। माऊली तूच आता या दुःखातून सावर अशी आर्त हाक वारकरी विठ्ठलाला मारत होते। आषाढी वारीमधील हा जेजुरीचा अपघात वारकरी संप्रदायाला आणि महाराष्ट्राला कधीही न विसरता येणारा जखम देऊन गेलाय। भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींच्या लाडक्या लेकींना अशा प्रकारे काळानं हिरावून न्यावं हे अत्यंत वेदनादायी आहे। हा अपघात आपल्याला शिकवतोय की नियमांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे। रस्ता सुरक्षेचे नियम केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर झाली पाहिजे। विशेषतः वारीसारख्या महासोहळ्याच्या वेळी मृत पावलेल्या त्या 3 माता भगिनींना
विठ्ठल आपल्या चरणी स्थान देऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती देऊ, हीच प्रार्थना. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते. वारकऱ्यांना धडक देणारा ट्रक अचानक अनियंत्रित कसा झाला, प्रशासनाने यासाठी काळजी घेतली नव्हती का, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.